मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म आता फक्त या तारखेपर्यंतच भरता येतील, त्याबाबतचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आतापर्यंत 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख सांगितली जात होती, परंतु आता या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता या तारखेपर्यंत फॉर्म भरता येतील. त्यापुढे मात्र फॉर्म भरता येणार नाहीत आणि जेवढ्या महिलांचे फॉर्म भरले जातील त्यांनाच या योजनेचा लाभ महिन्याला 1,500 रुपये हा मिळणार आहे. तर ही अंतिम तारीख नक्की कोणती आहे, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. हीच माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांना जो पहिला टप्पा होता त्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 14 ऑगस्ट पासून त्यांना पैसे मिळायला सुरुवात झाली आणि आता 29, 30 आणि 31 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची मुदत संपणार आहे का, असा प्रश्न अजूनही अनेक महिलांना पडलाय, कारण त्यांनी अजूनही या योजनेचा फॉर्म भरलेला नाही. मग राज्य सरकारनं यापूर्वी 31 ऑगस्ट ही अर्जाची अंतिम तारीख सांगितली होती की शेवटची तारीख 31 ऑगस्ट असेल, परंतु आता या मुदतीमध्ये वाढ केल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. मग आता नक्की ही वाढलेली तारीख काय आहे, अर्जाची शेवटची तारीख नक्की काय आहे, हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊ. तर पहा, लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारनं 31 जुलैची मुदत दिली होती, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहून सरकारनं योजनेचे अर्ज करण्याची मुदत 31 जुलैवरून 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली. सुरुवातीला 31 जुलै होती, परंतु महिलांना कागदपत्र गोळा करायला वेळ लागत होता. तसेच सरकारी कार्यालयामध्ये, सरकारी ऑफिसमध्ये गर्दी सुद्धा खूप वाढली होती आणि म्हणून सरकारनं 31 जुलैवरून ही जी तारीख होती ही तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली. आता त्यानंतर झालं काय, तर ऑगस्टच्या मध्यंतरी म्हणजे एक 14-15 ऑगस्टच्या दरम्यान ऑगस्टच्या मध्यंतरी अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती, परंतु नेमकी तारीख सरकारनं सांगितली नाही की नेमकी तारीख किती, आणि त्यामुळेच महिला वर्गामध्ये संभ्रम, गोंधळाचं वातावरण होतं. आता 31 ऑगस्ट तर होऊन गेलाय आणि त्यामुळे महिलांची धाकधूक वाढली की तारीख वाढवली, परंतु अंतिम तारीख काय असणार आहे, अर्जाची अंतिम तारीख, अर्ज करण्याची, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख नक्की किती आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. आदिती तटकरे यांनी सांगितलं की 31 ऑगस्ट ही तारीख तुम्ही धरू नका, 31 ऑगस्ट पर्यंत ही काही लास्ट डेट नाहीये, शेवटची तारीख नाहीये, तर ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे, म्हणजे कायमस्वरूपी चालणार आहे. परंतु आता त्यांनी ही जी माहिती दिली, शेवटची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती असेल याबाबत मात्र त्यांच्याकडून कोणतीही तारीख देण्यात आली नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख त्यांच्याकडून देण्यात आली नाही. त्यामुळे आता कधीही अर्ज करता येणार आहेत का, तर असा संभ्रम महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. हे पहा, अर्ज पडताळणीला सुरुवात. तुम्हाला माहित असेल 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावरती पडताळणी सध्या सुरू आहे. जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त अर्जांचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे पाठवला गेलाय आणि ती यादी बँकेकडे पाठवली जाते. तर ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू होती आणि 29, 30 आणि 31 ऑगस्टला त्या महिलांच्या खात्यावर जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. आता अजूनही अनेक महिला राहिलेल्या आहेत. तर ही प्रोसेस त्यांनी समजावून सांगितली की पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा स्तरावरती काय होईल, तुमच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर ती जी यादी आहे ती महिला व बालविकास मंत्रालयाकडे, विभागाकडे पाठवली जाईल आणि त्यानंतर ती यादी विभाग बँकेकडे पाठवेल आणि त्यानंतर मग बँकेकडून ते पैसे तुमच्या खात्यावर जमा केले जातील. 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला टप्पा जिल्हा स्तरावरती पडताळणी झाली की महिला व बालविकास विभागाकडे तो डाटा पाठवला जातो आणि त्यानंतर ती यादी बँकेकडे पाठवली जाते. आता
या काळामध्ये महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येतात. अनेक जणींना मेसेज आलेले आहेत. तर या मेसेज नंतर सप्टेंबर महिन्यात म्हणजे ह्या चालू महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आणि त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ज्यांनी अर्ज केलाय, अर्ज भरलाय, फॉर्म भरलाय, त्यांना पहा. महत्वाची गोष्ट, त्यांना मेसेज येणार आहे. त्यांच्या बँकेला त्यांनी जो नंबर दिलाय, मोबाईल नंबर, त्यावर त्यांना मेसेज येईल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये मेसेज आल्यानंतर पैसे जमा होतील. मग महिलांनी करायचंय काय, तर त्यांचा अर्ज मंजूर होतोय का, अप्रूव्ह होतोय का, याच्याकडे त्यांनी लक्ष ठेवायचंय. तर असं आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलंय. आता कोणत्या तारखेला खात्यामध्ये पैसे येणार आहेत सप्टेंबर मध्ये, तर पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत, 1 ऑगस्ट पासून, त्याचा निधी 31 ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. हे तुम्ही जर 1 ऑगस्टच्या नंतर जर फॉर्म भरलाय तर तुम्हाला पैसे कधी मिळतील, 31 ऑगस्ट पासून मिळतील. 31 ऑगस्ट पासून म्हणजे सप्टेंबर महिन्यात तुम्हाला याचे पैसे हे मिळणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये सध्या झाला आणि या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून अर्ज केले होते त्या महिलांना पैसे दिले गेले. जवळपास 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पोच झाले. तर आता मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल की अंतिम तारीख काय आहे. तर अंतिम तारीख काय आहे, तर महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की 31 ऑगस्टची मुदत ही अंतिम मुदत नाहीये, शेवटची नाहीये. अर्थात ही अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, कायमस्वरूपी चालणार आहे. म्हणजे तुम्ही सप्टेंबर महिन्यात सध्या चालू, तर सप्टेंबर असू द्या, ऑक्टोबर असू द्या, नोव्हेंबर असू द्या, डिसेंबर असू द्या, तुम्ही ज्यावेळी अर्ज भराल तर त्यावेळी जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल तर हा मंजूर झालेला जो अर्ज आहे, हा मंजूर अर्ज सुरुवातीला महिला व बालविकास विभागाकडे पाठवला जाईल आणि तिथून तो बँकेकडे जाईल आणि बँका तुमच्या खात्यावरती पहिल्यापासूनचे पैसे जमा करतील. म्हणजे कोणते, की तुम्ही अर्ज कधीही करा, तुम्हाला जुलै महिन्यापासून म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे सगळ्या महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. आता जवळपास 2 महिने होऊन गेले. तर आता जर तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला 3 महिन्यांचे पैसे म्हणजे 4,500, 1500, 1500, 1500, 4,500 रुपये तुम्हाला मिळतील. जर 4 महिन्याचे असतील तर तुमच्या खात्यावर थेट 6,000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. शेवटची तारीख कोणतीही नसेल अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली. तरीही आमचा सल्ला असा राहील की सरकारचे धोरण जे आतापर्यंत चालत आलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज भरून घ्या. कारण सरकार प्रत्येक वेळी निर्णय बदलतं आणि म्हणून कदाचित शेवटची तारीख जर त्यांनी एक 10-15 दिवस जर दिली तर त्या काळामध्ये सर्व्हर डाऊन होतं, अजिबात फॉर्म भरले जात नाहीत आणि मग मोठी अडचण होते आणि मग अर्ज करायचं राहून जातं किंवा अर्ज होत नाहीत, अर्जामध्ये चुका होतात. म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, आपल्या बहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.